जालन्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबड गावात प्रवेश करतानाच पर्वतावर विराजमान असलेले एक भव्य मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं। हे मंदिर म्हणजे आदिशक्ती मत्स्योदरी देवीचं, अंबडच्या ग्रामदैवतेचं। अजस्त्र दगडातील बांधकाम, आकाशाला गवसणी घालणारा कळस पाहिल्यावर मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही। डोंगर माथ्यावर आणि वृक्षराजीतलं हे मंदिर प्रत्येक भक्ताला आकर्षित करतं। रस्त्यावरील उभारलेल्या अहिल्यादेवी होळकर प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश करताना मंदिराच्या सुबक बांधलेल्या 65 दगडी पायऱ्या, उभ्या 2 दीपमाळा भक्त भाविकांचं लक्ष वेधून घेतात। मंदिराचा भव्य दरवाजा, त्यावर दगडी नगारखानाही लक्ष वेधून घेतो। भाविक जगदंबेचं स्मरण करत पायऱ्या चढायला सुरुवात करतात आणि पायऱ्या संपल्या की एका अरुंद गाभाऱ्यात स्वयंभू त्रिशक्ती असलेल्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीच्या विलोभनीय रूपाचं दर्शन होतं। या त्रयस्वरूपी देवीला मत्स्योदरी देवी या नावाने ओळखलं जातं। या देवीला मत्स्योदरी म्हणण्याचंही एक कारण आहे। ज्या डोंगरावर देवीचं मंदिर आहे त्या डोंगराचा आकार मत्स्याकृती आहे। त्याच्या पोटाच्या आकाराच्या भागात देवीचा गाभारा आहे। मत्स्याच्या उदरात तिचा निवास असल्याने ती मत्स्योदरी देवी। की मार्कंडेय ऋषी यांनी तप केलं तेव्हा ह्या डोंगरावर ह्या तिन्ही देवी प्रगट झाल्या आणि मार्कंडेय ऋषीला सहाय्यभूत अंबरीश राजा हे विष्णू भक्त होते। तेव्हा त्यांना सहाय्य करतील मार्कंडेय ऋषी असं स्वतः भगवंतांनी सांगितलं। तेव्हा त्यांनी जागा मागितली की मला भगवंता तुझ्या पायापाशी जागा दे। तेव्हा त्याला सांगितलं की सह्याद्री आग्नेय दिशेस अंबडपासून 2 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी दंडकारण्यामध्ये या ठिकाणी मत्स्योदरी देवीचं मंदिर आहे। त्या ठिकाणी तिन्ही देवी त्या ठिकाणी तुम्हाला मार्कंडेय ऋषी सहाय्य करतील। त्यावेळेस त्यांनी डोंगरावर जाऊन मंदिर होतं त्या ठिकाणी ते झाले। मत्स्यरूपी डोंगराचा उदर असलेल्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर जगदंबेचं दर्शन होतं। आग्नेय दिशेकडे असलेल्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रय आदिशक्तींचे सिंधुरांकित भव्य तांदळे आपलं लक्ष वेधून घेतात। तीनही देवतांच्या मूळ मूर्तींचे मुखवटे हे गजगौरीच्या मुखवट्यासारखे अत्यंत रेखीव व विलोभनीय आहेत। या सगुण आणि स्वयंभू मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात। स्त्री शक्तीचं रूप म्हणून भाविकांमध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे। नवसाला पावणारी आणि मनोवांछित फळ देणारी देवी अशी इथल्या भाविकांची गाढ श्रद्धा आहे। प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की कोणीतरी आपलं पाठीराखण करणारा असावं, तर या ठिकाणी आदिमाया आदिशक्ती जगत जननी मत्स्योदरी देवी इथे वसलेली आहे। तर एखादीला काही असं आपल्या आयुष्यामध्ये जर काही दुःख असेल, काही त्रास असेल तर ती देवी समोर बोलती, म्हणती। आणि या मत्स्योदरी देवीचा महिमा असा आहे की बऱ्याच जणांना त्यांचे संकट, कष्ट दूर होतात तिच्या आशीर्वादाने। हे एक तर स्वयंभू मूर्ती आहे, इथली जी जगदंबेची आहे ना ही स्वयंभू मूर्ती आहे। इथं काही स्थापना झालेली नाही किंवा काहीच नाही, ही स्वयंभू मूर्ती आहे। त्यामुळे लोकांची भावना जी आहे ती खूप जास्त झालेली आहे देवीवर। आणि त्या 3 ठाणे आहेत, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, आणि ही नवसाला देवी आहे। मी 1987 पासून शालेय जीवनापासून विद्यार्थी दशेपासून इथे येतो। श्रद्धा ठेवणाऱ्या सर्व लहान थोर भक्तांच्या नवसाला पावणारे हे 3 शक्तींचं पीठ असलेलं अतिशय शक्तिशाली दैवत, ग्रामदैवत आहे। येथे जो भक्त श्रद्धा ठेवून येतो त्याच्या नवसाला ही माता पावते, अशी आख्यायिकाच नव्हे तर अनुभव पण आहे। मत्स्योदरी देवीच्या या मंदिर पायथ्याशी अंबरीश राजाची समाधी आहे। एका आख्यायिकेनुसार अंबरीश राजाने पुत्रप्राप्तीसाठी या देवीला नवस केला होता। देवीने राजाचा हा नवस पूर्ण केला, राजाला पुत्रप्राप्ती झाली। देवीच्या या आशीर्वादामुळे पुढे या राजाने याच ठिकाणी जिवंत समाधी घेतल्याचं सांगितलं जातं। अंबरीश राजाचा या ठिकाणी मुलासाठी नवस होता की मला मुलगा झाला तर या ठिकाणी मी जिवंत समाधी घेईल, म्हणून त्याला मुलगा झाला, त्याच्यामुळे त्याची या ठिकाणी समाधी आहे। याच समाधीच्या जवळ तानाजी देशमुख यांचीही समाधी आहे। वर देवीच्या दर्शना अगोदर या समाधीचं दर्शन घेण्याची प्रथा इथे रूढ झाली आहे।
त्याची कथा देखील अतिशय मनोरंजक आहे. मत्स्यदरी देवीचं स्थान अतिशय प्राचीन असून या देवीच्या महात्म्यासंबंधी स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात उल्लेख आढळतो. स्कंद पुराणातील रचना पाहता या मंदिराचा इतिहास प्राचीन असल्याचं सांगितलं जातं. मत्स्यदरी देवी महात्म्य या ग्रंथामध्ये देवी भक्त असलेले मार्कंडेय ऋषी आणि भक्त राजा अंबरीश यांचा संवाद आढळतो. या मंदिराचा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जातं. देवीचा नवरात्रोत्सव प्रतिवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी पर्यंत साजरा केला जातो. नवरात्रामध्ये दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सव साजरा होतो. घटस्थापना होते. तहसीलदार संस्थान अध्यक्ष यांच्या हस्ते घटस्थापना होते. मंत्र मुग्धाने घटस्थापना होऊन 9 दिवस उत्सव चालतो. एक 7व्या दिवशी 7वी मुख्य यात्रेचा दिवस असतो. या यात्रेमध्ये ग्रामीण भागातले भाविक भक्त, त्यामध्ये विशेष करून महिला वर्ग हा भरपूर असतात. या ठिकाणी शारदीय नवरात्रोत्सवामध्ये मोठी गर्दी असते. अश्विन शुद्ध प्रतिपदेपूर्वी परिसराची विशेष स्वच्छता व रंगरंगोटी केली जाते. ठिकठिकाणी तोरणं आणि विजेच्या माळा लावून दिव्यांची रोषणाई केली जाते. भक्तांच्या नवसाला पावणारी आणि मनोवांछित कामना पूर्ण करणारी देवी म्हणून अंबडच्या या मत्स्यदरी देवीच्या स्थानाला विशेष महत्त्व आहे. रवी मुंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, अंबड, जालना.